14 एप्रिल हा एक दिवस फक्त दिनदर्शिकेतली एक तारीख नाही, हा दिवस आहे एक अशा क्रांतीचा जी तलवारीने नाही तर विचाराने घडली. होय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर उभा राहतो एक संघर्ष, एक वेदना आणि त्यातूनही उभं राहिलेलं एक अढळ व्यक्तिमत्व. एक अशा समाजात जन्म जिथे माणसाला माणूस म्हणून मान नव्हता, शाळेत पाण्याचा घोट नाकारला जात होता, बसायला जागा नाकारली जात होती आणि प्रत्येक क्षणी अपमानाची जखम दिली जात होती. पण त्या लहानग्या भीमरावांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, होती ती जिद्द. अंधार कितीही दाट असो पण मनात प्रकाश असेल तरच वाट नक्की सापडते आणि बाबासाहेबांनी तोच प्रकाश आपल्या आयुष्यात पेटवला. रात्रीच्या अंधारात दिव्याच्या मंद उजेडात अभ्यास करत, भूक, तुटवडा, अपमान सगळं सहन करत ते पुढे चालत राहिले. थांबले नाही, वाकले नाही आणि एक दिवस तोच मुलगा जगातील सर्वोच्च विद्यापीठात शिक्षण घेऊन परतला. हातात होती फक्त पदवी, पण मनात होती समाजाला बदलण्याची आग. आणि हा प्रवास स्वतःपुरताच नव्हता, तर हा प्रवास होता प्रत्येकासाठी. ज्यांचा आवाज दाबला गेला होता, ज्यांची स्वप्न तुडवली गेली होती, अशा सर्वांसाठी त्यांनी मंत्र दिला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा केवळ शब्द नव्हता, हा होता अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा श्वास. भारतीय संविधान लिहिताना त्यांनी प्रत्येकाची अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला समान हक्क मिळावा, प्रत्येकाला सन्मानाने जगता यावं यासाठी त्यांनी आयुष्य अर्पण केले. त्यांचा संघर्ष म्हणजे केवळ इतिहास नाही, तो आहे आजही जिवंत असलेल्या प्रेरणेचा ज्वालामुखी. एका सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा ज्याला पाणीही नाकारलं गेलं, तोच पुढे जाऊन संपूर्ण देशाला हक्काचा सागर देऊन गेला. हा प्रवास आहे मानव ते महामानव. जिथे वेदना होती पण हार नव्हती, जिथे अश्रू होते पण त्यातून निर्माण झालेली ताकद होती, जिथे अपमान होता पण त्यातून घडलेली क्रांती होती. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण फक्त पुष्पहारच अर्पण करणार आहात का? रॅल्याच काढणार आहात का? इथेच थांबणार आहात का? की त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवणार आहात? कारण बाबासाहेब हे केवळ एक व्यक्तिमत्व नाहीत, हे आहेत प्रत्येक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत, हे आहेत स्वाभिमानाची ओळख आणि ते आहेत मानवतेचा खरा अर्थ. चला तर मग आज वंदन करूया त्या महामानवाला ज्यांनी माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार दिला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय भारत.